झाला त्यानंतर आज पहिल्यांदा कॅबिनेट बैठक होतीये. काय अपेक्षा आहे? तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, तुम्ही काही प्रश्न विचारणार, काय परिस्थिती? नाही, मी काय विचारणार नाही. मला कोणी विचारलं काय झालंय काय आहे तर मी पटवून देईन. तुमच्या राजीनाम्याच्या संदर्भात तुम्ही स्वतः स्टेजवरनं म्हटल्यानंतर आता तो राजीनामा का स्वीकारला नाही अशा पद्धतीच्या चर्चा चालू एक झाल्या. तुम्ही लक्षात घ्या, मी ज्यावेळेला राजीनामा दिला 16 नोव्हेंबरला त्यावेळेला कुणालाच माहिती नव्हतं मी काय करणार आणि एकानेही माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नव्हती. विरोधी पक्षानं नाही, कुणीच नाही. बरोबर. मी स्वतःहून 16 नोव्हेंबरला गेलो कारण मला 17 नोव्हेंबरला अंबडला रॅलीमध्ये माझी भूमिका मांडायची होती. मला वाटलं की आपण अगोदर त्यांना सांगितलेलं बरं आणि त्यामुळे मी राजीनामा दिला. मग मी जात असताना मला फोन करून सांगितलं की तुम्ही शांत राहा, तूर्त वाच्यता करू नका. मी नाही वाच्यता केली. त्याच्यानंतर आल्यानंतर मला तिघे जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही तुमची भूमिका मांडा परंतु राजीनाम्याची वाच्यता करू नका. परंतु आता विरोधी पक्ष तर 2.5 महिने मी थांबलो, विरोधी पक्ष करतायत, विधानसभेत केले लोकांनी काही मागणी, मी काही बोललो नाही. परंतु सरकारी पक्षाचा एखादा आमदार कमरेत लाच घालण्यापर्यंत जर बोलायला लागला तर लोक काय मला म्हणतील ह्या किती लोचट आहे. लोक काय आमदार लाच घालायला मागतायत त्याच्या कमरेमध्ये सरकारी पक्षाचे आणि राजीनामा देत नाही. म्हणून मला त्याची वाच्यता करावी लागली की बाबा मी राजीनामा दिलेला आहे. सर्वेक्षण एका समाजाबद्दल तुम्ही त्या ठिकाणी जे बोललात, एक समाजानं नाराजी व्यक्त केली, रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधात असं आहे की नाभिक समाजाच्या बाबतीत जे आहे काही लोकांनी काही चॅनलने आणि आमच्या विरोधकांनी चुकीची गोष्ट चालवलेली आहे. माझ्याकडे आजही त्याची क्लिपिंग आतासुद्धा आहे. आम्ही तुम्हाला सगळ्यांना ते देऊ शकतो, तयार आहे. त्याच्यामध्ये मी काय म्हटलं, त्या गावामध्ये एका नाभिक समाजाच्या दुकानदाराने पोस्ट टाकली म्हणून मराठा समाजातील त्या गावातील मराठा समाजाने सांगितलं या दुकानावर बहिष्कार टाका, कुणीही या दुकानात जायचं नाही. मी म्हटलं की आता तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता, त्या गावातील सर्व नाभिक समाजाने जर तुमच्यावर बहिष्कार टाकला त्या गावात तर तुम्ही काय मग एकमेकाचे केस कापणार का? हा माझा प्रतिसवाल होता. काय त्या गावापुरतं हे सगळं प्रकरण होतं, ते जनरलाइज नव्हतं, ते सगळ्यांकडे घ्यायची काही आवश्यकतासुद्धा नव्हती. पण ते त्याला जे आहे तोडून मोडून जे आहे ते सगळीकडे जे प्रसारित करण्यात येत आहे. जाणीवपूर्वक कुणी मुद्दाम करतंय असं वाटतंय का? जाणीवपूर्वक केलं जाते, जाणीवपूर्वक. त्याच्यातले तोडून मोडून शब्द मी तुम्हाला पाहिजे तर तुमच्या याच्यावर पाठवून देतो माझं भाषणाचं तेवढा ते क्लिपिंग्स. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघा त्या गावाच्या संदर्भात मी बोललो आहे, त्या माणसाच्या संदर्भात ज्याच्यावर तुम्ही आज बहिष्कार टाकला, उद्या त्याचे बांधव सगळे जर तुमच्यावर बहिष्कार टाकतील तर काय होईल, मग काय करणार, हा मुद्दा होता. भुजबळ साहेब, सर्वेक्षण बऱ्यापैकी ठिकाणी आटपलेलं आहे, मुंबईतलं पण आटपलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण झालेलं आहे, काय वाटतंय? शक्य आहे का एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक सर्वेक्षण करायला? एका घराचं 180 प्रश्न आहेत, 1.5 तास लागतो. 1.5 तास एका घरावर. 8 तासात 10 तासात किती होतील? 5-7 सर्वे. इथे 50-50 सर्वे फक्त जात विचारतात. पाठीमागचं खालचं जे 179 प्रश्नाची उत्तरं आपोआप भरली जात आहेत. थँक्यू सर. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.